भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आपण साजरी करतो आहोत. तदोतच त्यासोबत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची सुद्धा जयंती 11 एप्रिलला झाली. तर दोन्हीची संयुक्त जयंती आपण या ठिकाणी आज साजरी करतो आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहात. त्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहेत. त्यामध्ये आज आपण वाचन सुद्धा घेणार आहोत. तसेच आम्ही सर्व मंडळी तिकडं गावामध्ये जाऊन बाबासाहेबांच्या प्रतिमेला हारार्पण सुद्धा करणार आहोत. आपण सर्व मुलांनी भाषणं केलेत. आदरणीय खडसाळ सरांनी एक सुंदर गीत सादर केलं. बाबासाहेबांबद्दल तर जितकं बोललं तितकं कमी आहे. मी थोडक्यात कमी बोलून तुम्हाला काही सांगता येईल का याचा प्रयत्न करणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक प्रसंग तुम्हाला मी सांगतो की त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांच्या सोबत असताना दररोज सायंकाळी जेवायला बसले की बाबासाहेबांना ते वाढायचे. बाबासाहेब म्हणायचे रामजी, बाबासाहेब म्हणायचे बाबा तुम्ही पण जेवा. बाबा काय म्हणायचे बाबासाहेबांना त्यांचे वडील म्हणायचे की तू जेवून घे, मी नंतर जेवतो. आणि असं करत करत 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाले, हेच रोज घडायचं. बाबासाहेब त्यांना म्हणायचे सोबत जेवा, परंतु ते जेवायचेच नाही. मग एक दिवस बाबासाहेबांनी विचारलं तरी त्यांनी तेच उत्तर दिलं की तू जेवून घे, मी नंतर जेवतो. आणि नंतर एक दिवस काय झालं, बाबासाहेबांनी लक्षच ठेवलं की बा मला जेवायला देतात आणि जेवत नाहीत. असं 2-3 वेळा झालं. त्यांचं जेवण झाल्यावर त्यांनी लक्ष ठेवलं बाबासाहेबांनी की बाबा आपले काय करतात, तर बाबा जेवतच नाहीत. आणि मी जेवल्यानंतर जेव्हा ते भांडं पाहिलं, दुरडी पाहिल्या जाते त्याच्यामध्ये भाकरच नसते. मग बाबासाहेबच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना खरं कारण कळलं तरी सुद्धा त्यांनी बाबांना विचारलं बाबा तुम्ही जेवत का नाही माझ्यासोबत. बाबासाहेबांच्या वडिलांनी उत्तर खूप छान दिलं. ते उत्तर असं होतं की त्यांनी सांगितलं की मी जेवत नाही, माझी भूक तुझ्या अर्ध्या एका भाकरीने भागणारी नाही. माझी भूक तुझ्या अर्ध्या एका चतकोर भाकरीने भागणारी नाही आहे. माझी भूक खूप मोठी आहे. बाबासाहेबांचे वडील म्हणले बाबासाहेबांना. मग भूक कोणती होती बाबासाहेबांच्या वडिलांची? त्यांनी सांगितलं की बाबासाहेब तुम्ही एवढे मोठे व्हा की तुम्ही तुमच्या हातून खूप मोठं कार्य या देशासाठी घडलं पाहिजे. या दलित समाजासाठी, या भारतासाठी, या देशासाठी तुमच्या हातून खूप मोठं कार्य झालं पाहिजे आणि तुमची उंची आभाळापर्यंत गेली पाहिजे. तुम्ही इतके मोठे ज्या दिवशी होसाल ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं माझी भूक भागेल, त्या दिवशी माझी भूक शांत होईल. म्हणजे जे जे महामानव घडलेत, APJ अब्दुल कलाम घ्या, बाबासाहेब आंबेडकर घ्या, छत्रपती शिवाजी महाराज घ्या, या प्रत्येकाच्या मागे त्यांना पेटवणारा, त्यांच्या आतला ज्वालामुखी बाहेर काढणारा, त्यांना प्रेरणा देणारा, त्यांना हे कार्य करण्यास प्रेरित करणारा कोणीतरी व्यक्ती होताच. जिजामाता होत्या, त्यांना ते स्वप्न पाहायला लावलं शिवाजी महाराजांना आणि म्हणून शिवाजी महाराज पेटलेत आणि त्यांनी स्वराज्य स्थापना केली. बाबासाहेबांच्या मागे समर्थपणे रमाबाई होत्या, त्यांचे वडील होते. असे वडील बाबासाहेबांचे वडील बाबासाहेबांना असे म्हणायचे म्हणजे पर्यायाने त्यांना कुठंतरी जिद्द तयार झाली, काहीतरी करावं, मी केलं पाहिजे, या चाकुरीत मी थांबणार नाही. आणि मी जन्माला आलो ते माझ्या बाबासाहेबांचं एक वाक्य आहे. बाबासाहेब म्हणतात आपल्या ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजाचा उद्धार करणे हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. हा माझीच गाडी, माझीच माडी, माझ्याच पत्नीची गोल गोल साडी. संसार हा आपण लोक पाहतो स्वार्थी, परंतु त्यांनी कधी स्वतःचा स्वार्थ पाहिला नाही. दुसऱ्यांसाठी जगण्यासाठी आपला जन्म झालेला आहे ही भावना त्यांना कुठेतरी पेटवते आणि ते पेटल्यानंतर मग एक इतिहास तयार होतो आणि इतिहास हा सहजासहजी तयार होत नसतो. मग आज आम्ही पाहतो तुम्हाला तुमच्या पेटवणारे तुमचे आईवडील अगोदर पाहिजेत. मग आईवडिलांनी त्यांना संकटाला सामोरं करायला शिकवलं पाहिजे, त्यांना संकट थोडीफार दिली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का आता तुम्हाला सध्या संकट नाही आहे, भविष्यात पुढे थोडेफार संकट येतील तुम्हाला, कारण तुम्ही अजून आईबाबाजवळ शिकता. जेव्हा तुम्ही बाहेर जासाल तेव्हा थोडेफार संकट येतील, तरी तुमचे आईवडील येऊ देणार नाहीत. आता मला जे त्रास झाला तो मी माझ्या मुलांना होऊ देत नाही.
मी 4-4, 5-5 तास पायी गेलो शाळेला, बुलढाण्याला भारत शाळेत. पण मला सायकल मागण्याची हिंमत बाबाला नव्हती, कारण मला माहिती आहे बाबाजवळ संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था नाही, आमच्या कुटुंबाची, बाबा सायकल कुठून घेऊन देतील. आणि ती जिद्द, त्या प्रेरणेनं की नाही, मला गरिबी ही, माझी गरिबी हीच पहिली प्रेरणा आहे. माझ्या बाबांनी गरिबी त्यांनी दाखवली नाही, अक्षरशः होतीच, पण मी माझ्या मुलांना ते दाखवू शकत नाही. आता का दाखवू शकत नाही? मला वाटतं बा मी खूप त्रास सहन केला, माझ्या मुलांना करू नये. पण होतं काय नेमकं, तिथंच आपलं गणित चुकतं. तुमचे बाबाही तुम्हाला काय करतात, नाही माझ्या पोराला त्रास झाला नाही पाहिजे. तुम्हाला सगळं सुखात मिळतं, आणि सुखाची किंवा त्या आरामाची किंमत नसते. शासनाकडून पुस्तकं मिळतात, शाळेमध्ये आपल्याला खिचडी मिळते, शाळेकडून आपल्याला कपडे भेटतात, बूट सॉक्स भेटतात, घरी राहिल्या सुल्या गोष्टी बाबाही पूर्ण करतात. आम्हाला कशाचीच कमी नाही. आणि तुम्हाला कमी नाही ना, म्हणूनच तुम्ही अभ्यास करत नाही असं काही म्हणायला काही हरकत नाही. ज्या आम्ही पुस्तकासाठी हिंडायचो, निंबोळ्या जमा करायचो, निंबोळ्या ऐकायचो, त्या कोया जमा करायचो, त्या ऐकायचो, आणि अर्ध्या किमतीत फाटलेली पुस्तकं ते शिवून आम्ही अर्ध्या किमतीत विकत घ्यायचो. त्याचं महत्त्व आम्हाला त्यावेळेस होतं, कारण आईवडिलांनी आम्हाला ती जाणीव करून दिली होती, तुम्हाला कशाचं महत्त्व नाही आहे. मग बाबासाहेब तुमच्यात कसे निर्माण होते? एक उदाहरण तुम्हाला सांगतो गरुडाचं. दोन गरुड होते, फांदीवर बसले होते. त्यातला एक गरुड उडायचा, एक गरुड उडतच नव्हता. गोष्ट लक्षात घ्या. राजानं पाहिलं की 2 गरुड, एक उडतोय, उडत नाहीये, काय कारण आहे? त्यांनी सांगितलं एकाला उडता येते, दुसरा उडत नाहीये, फांदीवर बसलेला आहे, कारण काय? दौंडी दिली गावात, सगळ्या लोकांना बोलवलं, म्हणजे सगळेजण या, आणि जो या गरुडाला उडवण्यासाठी सक्षम करेल किंवा जो याला उडवून दाखवेल त्याला मी बक्षीस देईल. एक शेतकरी तिथं आला, बरेच लोक आले, तो गरुड काही उठला नाही, एक गरुड मात्र उडायचा. मग शेतकऱ्यानं काय आयडिया केली, त्यांनी सांगितलं महाराज मी या गरुडाला उडवतो. म्हणजे काय हरकत नाही. तो समोर आला, त्यानं काय केलं, ज्या डांगीवर तो बसलेला होता ना त्या डांगीला कडकन मोडलं. जशी डांग मोडली तसं ते फडफड करायला लागलं. त्याला वाटलं मी पडतो आता, मला लागते, आणि लगेच त्याने उडायला सुरुवात केली. महाराज म्हणे कसं काय म्हणे, हे असंच आहे म्हणे. तो भीत होता म्हणे उडायला, की मी पडेल का, काय होईल का. आणि ज्यावेळेस मी त्याचा आधार काढून टाकला, त्याला कळलं आता मी उडल्याशिवाय पर्याय नाही, आता नाही तर मी पडेल, माझा हात मोडेल, काय मला दुखापत होईल. मग आपलंही तसंच असतं. आपले आई बाबा त्या फांदीवर तसेच जपून आपल्याला ठेवतात. कसे जपून ठेवतात की नाही, माझ्या मुलाला काही झालं नाही पाहिजे, त्याला सायकल. म्हणजे आज असं आहे की मुलांना इतक्या याच्यात वागवलं जातं फुलात, की तो माझा जो त्रास झाला मुलाला होण्याने होतं तेच, की तुम्हाला सगळं ऐकतं मिळालं, तुम्ही काहीच करत नाही. मग त्या गरुडाला कळलं की मला आता उडल्याशिवाय पर्याय नाही. त्या गरुडाप्रमाणे तुम्ही असले पाहिजे. तुम्हाला एक सांगतो, गरुड माहिती आहे का तुम्हाला? त्या गरुडाचे जे पिलं असतात ना, ते गरुड जेव्हा पिलू जन्माला येतं, त्या पिलाला ती पायात धरते त्या गरुडाची आई, आणि त्याला आकाशात घेऊन जाते जन्मल्याबरोबर, लक्षात घ्या. आणि वर गेल्यानंतर नेमकंच त्याचे काही डोळे उघडत नाही, ते त्याला श्वास कसा घ्यावा हे कळत नाही, त्याला पाया धरून ते वर नेते आणि आकाशामध्ये सोडून देते एकदम. कोण? त्याची आई. आणि ते घाबरते, त्याचा जीव. तो उंचीवर जातो, त्याला वाटतं आता काय खरं नाही, मी पडतो. तो आईला आवाज देतो, म्हणतो आई मी पडेल, आई मला का सोडलं, मी पडेल, मला लागेल, आई मी आता जगत नाही. म्हणजे असं तो म्हणायला लागतो. पण आई तिथून पाहते त्याला. आईचं त्याच्या मागं काय असतं, त्याला संकटात टाकणं हा उद्देश नसतो, माझा पोराला खाली पडला पाहिजे हा उद्देश नसतो. त्याला माहित आहे पुढं काय होणार आहे. जसं ते सोडते आणि खाली 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 येते, आता तो खाली पडणार, त्याला लागणार, लगेच तो पंख काढतो बाहेर आणि उडायला लागतो पुन्हा आकाशामध्ये. हेच त्या आईला पाहायचं असते. आणि आई तेच पाहते की माझ्या मुलानं ही हिंमत केली पाहिजे, त्यानं ते पंख उघडले पाहिजे, बाहेर काढले पाहिजे, त्यानं उडलं पाहिजे, हेच त्या आईला अपेक्षित असते. आणि आई त्यासाठी त्याला काय करते, जन्मल्याबरोबर वरून सोडून देते. आणि म्हणून आज गरुडाची भरारी आहे. आज चिमणी, कावळा, पोपट हे उडू शकत नाही तिथपर्यंत, पण गरुड आज तिथ उडतो, कारण त्या आईने त्याला ती हिंमत दिली, ताकद दिली. ती ताकद दिल्या गेली पाहिजे, ते संकट दिल्या गेले पाहिजे. मी माझंच उदाहरण सांगतो. मी जन्माला आईच्या पोटी 12 वर्षानंतर जन्माला आलो. 12 वर्षानंतर माझा जन्म झाला. त्यानंतर मला शिकण्यासाठी गावामध्ये होतो मी. 7वी पर्यंत शाळेत, जिल्हा परिषद शाळेत शिकलो मी 7वी पर्यंत.
8वीपासून शाळा नव्हती. एका गृहस्थाने बाबाला सांगितलं की याचा हॉस्टेलवर नंबर टाका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आहे. अर्ज केला. माझ्या बाबानं माझा त्या माणसाच्या माध्यमातून, शेख सर होते, ते रियाज सर होते, आणि मला तिथे टाकलं. माझे मामा, माझे मावश्या, माझे सगळे नातेवाईक जमा झाले गणेशपूरला आणि रडायला लागले. आईला म्हणायचे तुला पोरं लय झाले का? म्हणे का? म्हणजे हे पोरगं तुला लहान वर्षानं झालं, 12 वर्षानं, आणि तू आता हे पोरगं 7व्या वर्गात, नेमकं 12-13 वर्षाचं पोरगं, त्याला कुठं बुलढाण्याला टाकते? रडायला लागले सगळे जवळचे. पण त्या गरुडाप्रमाणे माझी आई होती. तिनं त्यावेळेस सांगितलं की मी गरिबीत गेले, माझे याचे वडीलही गरिबीत गेले, परंतु माझी आई त्या काळात 7वी झालेली होती. तिला शिक्षकाचा कॉल आला होता शिक्षकाचा, पण त्या काळातलं वातावरण बाबांनी तिला नोकरी करू दिली नाही. पण तिची जिद्द होती. मी जर शिक्षिका झाली नाही ना, मला या घरच्या परिस्थितीने शिकू दिलं नाही ना, कारण तो काळ थोडा वेगळा होता, तर माझ्या मुलाला मी शिकवीन, ही जिद्द तिच्यात होती. आणि तिनं त्या गरुडाला, जसं त्या गरुडानं त्या पिलाला सोडलं, तसं माझ्या मायनं माझ्यासारख्या गरुडाला 7वीतच सोडून दिलं. आणि मी बुलढाण्याला D.Ed झालो, शिक्षक झालो आज. आणि दुसरे माझे बाबा की ज्यांनी ह्या संघर्षासाठी मला तयार केलं. एक माझे बाबा, दुसरे हे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एका बाबांनी मला हॉस्टेलला नेऊन सोडलं आणि दुसऱ्या बाबांनी वसतिगृह काढले, आणि त्या वसतिगृहात मी शिकलो. लहान्या भावाला तिथं आणलं, तोही शिकला, आणि दोघंही भाऊ आज शिक्षक म्हणून उभा आहे, माणूस म्हणून उभा आहे. तुमच्याजवळ 2 शब्द बोलतो आहे, हे फक्त या 2 बाबांमुळं. एक माझे बाबा आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर ही आहे, हे माझ्या आईचे उपकार की तिनं मला घडवलं. मग माझं हेच म्हणणं आहे की तुम्हीही शिका, मोठे व्हा. बाबा आई प्रत्येकाचे तुम्हाला जे सांगतात ते चांगलंच सांगतात. बाबासाहेबांनी एक वाक्य छान म्हणलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करील तो घुरघुरल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना हे वाक्य माहित आहे. माहित आहे का? माहित हो म्हणायचा. पण होतं काय माहित आहे का? शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करील तो घुरघुरल्याशिवाय राहणार नाही. परंतु आम्ही शिक्षणाचे वाघिणीचे दूध पेत. कारण दुसरे वाक्य बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की माणसामध्ये शिक्षणासोबत शील पाहिजे. अर्थ कळला? ज्याला शील नाही ना, शिक्षणासोबत जे शील घेत नाही ना, ते आईबापावर घुरघुरतात, आणि जो शिक्षणासोबत शील घेतो तो अन्यायाविरुद्ध घुरघुरतो. मग बाबासाहेबांचं एक एक वाक्य तुमचं आयुष्य घडवणार आहे. आणि बाबासाहेबांचा अभ्यास जर करायला घेतला तुम्ही, तर आयुष्य तुमचं कमी पडतं. इतके बाबासाहेब इतकं त्यांचा अभ्यास मोठा आहे. आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, आयुष्यभर जर आपण शिकलो ना, आयुष्यभर मरेपर्यंत, तरी ज्ञानसागराच्या फक्त गुडघ्याभर पाण्यात जातो आपण. इतकं अफाट ज्ञान आहे. बाबासाहेबांचा एक पाठ आहे ना, विद्यार्थ्यांना जागृत व्हा, हे भाषण आहे विद्यार्थ्यांसाठी त्यांनी बोललेलं. एक पाठ आहे, तो पाठ आहे, तो पाठ वाचा, मन लावून वाचा. पण आम्ही काय, पालत्या गड्यावर पाणी आहे. जयंती आली की येतो, बसतो, तुम्ही म्हणलं म्हणून आलो सर, बसलो सर, ऐकतो सर, आणि घरी जातो सर, आणि जे करायचं तेच करतो आम्ही. युवराज सरांनी सांगितलं, बाबासाहेबांना डोक्यावर घेतल्यापेक्षा डोक्यात घाला. बाबासाहेबांनी सांगितलेलं जगा. बाबासाहेबांचं एक एक वाक्य जीवनात जगा. बाबासाहेब 18 तास अभ्यास करत होते, निदान 5 तास तर करा. बाबासाहेब 18 तास अभ्यास करत होते, हे फक्त आम्ही म्हणतो, करत नाही. आज लाईट गेली, काय अभ्यास केला का? नाही सर. काय लाईट नव्हती? अरे तुमच्या घरी रात्री लाईट नव्हती, बाबासाहेबांच्या आयुष्यातच लाईट नव्हती, बाबासाहेबांच्या घरामध्येच लाईट नव्हती. बाबासाहेब बाहेर बसून अभ्यास करत होते. आम्ही एक दिवसाचं कारण सांगतो, त्यांच्या आयुष्यातच नव्हती ना. मग बाबासाहेबांनी कारण सांगितले का? बाबासाहेबांनी तर आपलं आयुष्य दुसऱ्यासाठी, त्यात रमा मातेचा त्याग आहे. बाबासाहेब आपल्यासाठी किती झटलेत, पण आपल्याला आपलं कुटुंब सावरण्यापुरतं शिक्षण घेण्याची आपली हे नाहीये, तयारी नाहीये. फक्त आम्ही वाचतही नाही, आणि काही वाचतात तर तसं वागत नाही. पुस्तकातला प्रत्येक धडा तुम्हाला एक एक मूल्य देतो. मराठीचा इतिहासाचा एक एक पान तुम्हाला काहीतरी इतिहास मागचा सांगतो की हा इतिहास तू पुढे चालू ठेवा, त्यासाठी इतिहास असतो तो. पण आमच्यात कधीच ह्या गोष्टी होत नाहीत. आमच्या मनालाच लागत नाही ह्या गोष्टी, आणि ज्या कोणाच्या मनाला लागतात ना, मग त्यातूनच निर्माण होतात महामानव. आपण ते महामानव होणे तर शक्यच नाही. बाबासाहेब शिवाजी महाराज, आपण छत्रपती शिवाजी महाराज आपण होणे शक्य नाही. कमीत कमी त्यांचे अनुयायी तर बनू.
बाबासाहेबांचे यांचे अनुयायी तर बनू शकतो. त्याच्यासाठी तर आपण काहीतरी करा. महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, APJ अब्दुल कलाम असतील, यांचं चरित्र वाचा. यांचं चरित्र वाचा, पिक्चर पाहू नका. पासांत ते निदान असे पिक्चर पहा ऐतिहासिक संभाजी महाराजांसारखे की ज्यातून काहीतरी तुम्हाला प्रेरणा मिळेल. आपल्या देशामध्ये पिक्चरचा येड लागलेला आहे. तिकडं तर देशामध्ये विज्ञानाच्या शोधावर पिक्चर निघतात. शोध हे असे पिक्चर नाही तिकडं. आपल्याला ते पिक्चर ते काढून राहिले, पैसे ते कमवून राहिले, तुम्ही ते फालतू पिक्चर पाहून फालतू वागून राहिले. पण आमच्यात काही फरक होत नाही. पुस्तकं बंद पडून राहिले या मोबाईलमुळे. तर पुस्तकच बंद पडले. आता वाचून नाही राहिलो आपण पुस्तकं. मोबाईल हातात घेऊन राहिलो, वाचून राहिले पुस्तकं आपण. अरे शाळेचं पुस्तकं वाचून इतरही पुस्तकं वाचा. पुस्तकं वाचल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. बाबासाहेबांची ग्रंथसंपदा आहे एवढी मोठी. बाबासाहेबांनी पुस्तकांना मित्र मानले. फक्त हे वाक्य म्हणतो आम्ही, बाबासाहेब 18 तास अभ्यास करत होते, एक पैकी एक मार्क मिळाला, उन्हाळ्याची सुट्टी लागली, घरी गेलो, आंबे खाल्ले, मामाच्या घरी गेले, पुन्हा 8व्या वर्गात गेलो, पुन्हा शाळेत आलो, पुन्हा पाठ करायचं. फक्त पाठ करायसाठी वाक्य नाही येत, ते जीवनात आणण्यासाठी येत. ते तुम्ही जीवनात आणा, ते उतरवा. जोपर्यंत तुमच्या जीवनात तुम्ही ते आणणार नाही तोपर्यंत तुम्ही घडणार नाही. आणि त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे, वाचन करावं लागणार आहे. कोणीच कोणाचं नाही. ज्यापर्यंत आपण पुस्तक वाचणार नाही, बाप वाचणार तर पोरग वाचणार नाही, तुम्ही वाचणार तो तुमची पुढची पिढी वाचणार नाही. तुम्ही पुस्तकं वाचल्याशिवाय मोठे होणार नाही. चला, भरपूर बोललो मी. अजून बोलायचं भरपूर असतं. बाबासाहेबांचे भरपूर गोष्टी आहेत, भरपूर आहेत, परंतु वेळ कमी आहे. अजून आपल्याला पुस्तक वाचन घ्यायचं आहे. परंतु मी थोडंसं बोलायला लागलो की मला काही भान राहत नाही. मी देभान विसरतो आणि बोलत राहतो. त्याच्यामुळं याच्या ओघामध्ये थोडं काही कमी जास्त होत असतं. परंतु तरी सुद्धा तुम्हाला विनंती करतो, अभ्यास करा. माझी पोटतिडकी नाही. या बोलामागचा उद्देश हाच आहे की तुम्ही अभ्यास करा. याच्याशिवाय पर्याय नाही. पुन्हा एकदा घोषणा देऊया. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले की, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले की. धन्यवाद.